राजस्थानमधील प्रसिद्ध हनुमानगड जिल्ह्यात एक अतिशय दुर्दैवी घटना समोर आली, जिथे एक भरधाव कार कालव्यात पडल्याने वडील, मुलगा आणि नातवाचं निधन झालं आहे. राठीखेडा येथील हे रहिवासी इमाम मरगूब आलम हे रहिवासी आपल्या मुलाला कार चालवण्यास शिकवत होते. शिवाय त्यांच्यासोबत 5 वर्षांचा नातूही होता. मात्र दरम्यान कारवरील अचानक नियंत्रण सुटल्याने ती रस्त्याकडील असलेल्या कालव्यात पडली. अपघातात कारच्या खिडकीच्या काचा उघडू न शकल्याने तिघांचंही कारमध्ये गुदमरून मृत्यू झाल्याचं मीडिया रिपोर्टनुसार सांगण्यात येत आहे. संपूर्ण घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सर्वांच्या अथक प्रयत्नानंतर तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आणि तत्काळ शवविच्छेदनासाठी पाठवले. या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. हनुमानगड जिल्ह्यातील राठीखेडा येथील वय वर्ष 60 असणारे मरगूब आलम आणि सानिब हुसेन आणि 5 वर्षीय हसनैन अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांचे पथक आणि SDRF टीम तसेच स्थानिकांच्या मदतीने सुमारे 3 तासापेक्षा जास्त प्रयत्नानंतर तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं. मीडिया रिपोर्टनुसार स्थानिकांनी पोलिसांना सांगितले की ड्रायव्हरच्या सीटवर बसलेला व्यक्ती त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवत होता. मग त्यानंतर अचानक कार रस्त्याकडील कालव्यात पडली. सदर अपघाताची माहिती मिळताच तेथे तहसीलदार आणि DSP आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले आणि झालेल्या अपघाताचा तपास सुरू केला. ASI हंसराज यांनी सांगितले की इमाम मरगूब हे आपल्या मुलाला कार चालवायला शिकवत होते. साधारण सकाळी 8च्या सुमारास अपघात परिसरात पोहोचले. त्यानंतर तिथे पोहोचल्यानंतर व्हिडिओ बनवण्यास लागले. या दरम्यान कारचे नियंत्रण सुटून भरधाव वेगात असलेली कार कालव्यात पडली.